रामकृष्ण हरी. मराठी अर्थासहित श्री ज्ञानेश्वरी वाचन. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. अध्याय 7. ज्ञान विज्ञान योग. भाग 1. श्री भगवानुवाच. मय्यासक्तमनः पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयः असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु. ज्ञानं तेऽहं सविज्ञानमिदं वक्ष्याम्यशेषतः यज्ञात्वा नेह भूयोऽन्यज ज्ञातव्यमवशिष्यते. भगवान म्हणाले, अर्जुना, माझ्या ठिकाणी अनन्यभावाने मन आसक्त करून व केवळ माझाच आश्रय धरून तू योग साधना करू लागलास, म्हणजे ज्या प्रकारे मला पूर्णपणे निसंशय जाणशील तो प्रकार आता श्रवण कर. मी तुला हे विज्ञानासह तत्वज्ञान पूर्णपणे सांगतो, जे जाणले असता जगात पुन्हा आणखी काहीही जाणवयाचे शिल्लक राहत नाही. ऐका मग तो अनंतू, पार्था ते असे म्हणतू, पैगा तू योगयुक्तू झालासी आता, मज समग्रा ते जाणसी ऐसे, आपुलिया तळहातीचे रत्न जैसे, तुझं ज्ञान सांगेन तैसे विज्ञानेसी, एथ विज्ञाने काय करावे, ऐसे घेसी जरी मनोभावे, तरी पै आधी जाणावे तेची लागे, मग ज्ञानाची वेळे, झाकती जाणीवेचे डोळे, जैसी तिरी नाव न ढळे टेकती शांती, तैसी जाणीव जेथ न रिघे, विचार मागुता पावली निघे, तर्कू आयणी नेघे आंगी जयाच्या, अर्जुना तया नाव ज्ञान, एर प्रपंच हे विज्ञान, तेथ सत्यबुद्धी ते अज्ञान हेही जाण, आता अज्ञान अवघे हारपे, विज्ञान निशेष करपे, आणि ज्ञान ते स्वरूपे होऊनी जाईजे, जेने सांग तयाचे बोलणे खुंटे, ऐक तयाचे व्यसन तुटे, हे जाणणे साने मोठे उरोने दी, ऐसे वर्म जे गूढ ते कीजेल वाक्यारूढ, जेने थोडे नि पुरे कोड बहुतमनीचे. ऐका मग ते श्री अनंत अर्जुनाला म्हणाले, तू आता योगाच्या ज्ञानाने युक्त झाला आहेस. आपल्या तळहातावर ठेवलेले रत्न ज्याप्रमाणे पूर्णपणे जाणले जाते त्याप्रमाणे मला पूर्णपणे जाणशील, असे तुला प्रपंच ज्ञानासह ब्रह्मज्ञान सांगतो. या ठिकाणी प्रापंचिक ज्ञानाशी काय करायचे आहे अशी जर मनात शंका घेशील तर खरोखर ब्रह्मज्ञानाच्या आधी हे समजून घेतले पाहिजे. कारण की ब्रह्मज्ञान ज्यावेळी होते त्यावेळी बुद्धीचे डोळे झाकले जातात. ज्याप्रमाणे नदीच्या तीराला नाव टेकली असता पुढे सरकत नाही, त्याप्रमाणे जेथे बुद्धीचा प्रवेश होत नाही विचारही मागे फिरतो, आणि ज्याच्या स्वरूपात तर्काचे काही चालत नाही अर्जुना, त्याला ब्रह्मज्ञान असे म्हणतात. त्याहून दुसरा जो प्रपंच ते विज्ञान होय. प्रपंचाला खरे मानणे हे अज्ञान होय, हेही तू समजून घे. आता अज्ञान हे संपूर्णपणे नाहीसे होईल, प्रपंच पूर्णपणे बाधित होऊन जाईल आणि ब्रह्मज्ञान स्वरूप आपण स्वतःच होऊन जाऊ. ज्याच्या योगाने सांगणाऱ्याचे बोलणे खुंटते, ऐकणाऱ्याची इच्छा कमी होऊन जाते, आणि हे ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यावर हा लहान हा मोठा असा कोणताही भेद उरत नाही. असे हे गूढ वर्म आहे, ते मी शब्दांनी प्रकट करीन. त्या थोड्याशा प्रतिपादनाने मनाचे पूर्ण समाधान होईल. मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः. हजारो मनुष्यांपैकी कोणी एखादाच मनुष्य माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो. त्या प्रयत्न करणाऱ्या योग्यांमध्ये सुद्धा एखादाच पुरुष मला तत्वतः जाणतो, म्हणजे माझे यथार्थ मर्म समजून घेतो. पैगा मनुष्यांची या सहस्रशा, माझी विपाईले याची एथ दिवसा, तैसे या दिवसे करा भोवसा माझी विरळा जाणे, जैसा भरले या त्रिभुवना, आंतू एक एकू चांगू अर्जुना, निवडूनी की जे सेना लक्षवरी,
की तयाही पाठी, जे वेळी लोह माणसाते घाटी, ते वेळी विजयश्रियेचे पाटी, एकची बैसे तैसे आसेच्या महापुरी, रिगताती कोटीवरी, परी प्राप्तीच्या पैलतीरी, विपाईला निगे, म्हणून सामान्य गानो हे सांगता वडील गोठी गा आहे, परी ते बोलो येईल पाहे, आता प्रस्तुत ऐके. हजारो मनुष्यांमध्ये एखाद्यालाच ब्रह्मज्ञानाची इच्छा होते. तसेच या इच्छा करणाऱ्या अनेक पुरुषांमध्ये एखादाच मला तत्वता जाणतो. अर्जुना, ज्याप्रमाणे संपूर्ण त्रैलोक्यामध्ये एक एक पराक्रमी सैनिक निवडून लक्षावधींचे सैन्य तयार करतात, असे सैन्य निवडल्यानंतर युद्धात ज्यावेळी लोखंडाच्या शस्त्रांचे अंगावर प्रहार होतात, त्यावेळी एखादाच विजयलक्ष्मीच्या सिंहासनावर विराजमान होतो. त्याप्रमाणेच ब्रह्मज्ञानाच्या इच्छारूपी महापुरात कोट्यावधी साधक प्रवेश करतात, परंतु त्या महापुराच्या पैलतीराला एखादाच साधक पोहोचतो. म्हणून ब्रह्मज्ञान प्राप्ती ही सामान्य गोष्ट नसून ती परमश्रेष्ठ आहे, परंतु ती तुला पुढे सांगण्यात येईल. प्रस्तुत तुला विज्ञान सांगतो, हे ऐक. भूमिरापो नलो वायुः खं मनो बुद्धिरेव च, अहंकार इत्ययं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार अशी ही 8 प्रकाराने भिन्न दिसणारी माझीच प्रकृती आहे. तरी अवधारी गा धनंजया, हे महदाधिक माझी माया, जैसी प्रतिबिंबे छाया निजांगाची, आणि इये ते प्रकृती म्हणिजे, जे अष्टधा भिन्न जाणिजे. लोकत्रय निपजे इये स्तव, हे अष्टधा भिन्न कैसी, ऐसा ध्वनी धरीसी जरी मानसी, तरी तेची गा आता परियेसी विवंचना. आप तेज गगन, मही मारुत मन, बुद्धी अहंकार हे भिन्न 8 भाग. हे धनंजया, एकाग्रतेने ऐक. ज्याप्रमाणे आपल्या अंगाची पडछाया असते, त्याप्रमाणे महदादी तत्व म्हणजे माझी माया आहे, आणि या मायेलाच प्रकृती असे म्हणतात. ती प्रकृती 8 प्रकाराने वेगवेगळी आहे. या प्रकृतीपासूनच संपूर्ण त्रैलोक्य उत्पन्न होते. ही प्रकृती 8 प्रकारांनी भिन्न कशी, अशी जर तुझ्या मनामध्ये शंका आली असेल, तर त्यासंबंधीचा विचार तुला सांगतो, तो ऐक. पाणी, अग्नी, आकाश, पृथ्वी, वायू, मन, बुद्धी आणि अहंकार हे एकाच प्रकृतीचे निरनिराळे 8 भाग आहेत. अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे परां, जीवभूतां महाबाहो ययेदं धार्यते जगत्. ही 8 प्रकारची अपरा प्रकृती आहे, अर्थात माझी जड प्रकृती आहे. हे महाबाहो, या प्रकृतीहून दुसरी माझी परा म्हणजे चेतन प्रकृती आहे, हे जाण. तिचे द्वारा मी हे संपूर्ण जग धारण केले आहे. या 8 जे साम्यावस्था, ते माझी परमप्रकृती पार्था. तिये नाम व्यवस्था जीव ऐसी, जे जडा ते जीववी, चेतने ते चेतवी, मना करवी मानवी शोकमोह, पै बुद्धीच्या अंगी जाणणे, ते जिये जवळिकेचे करणे, ज्या अहंकाराचे विंदाणे जगची धरिजे. पार्था, या 8 जी साम्य अवस्था ती माझी परमप्रकृती होय. तिलाच जीव असे नाव आहे. ती जडाला सजीव करते, संवेदनात्मक चेतनेला जागृत ठेवते आणि मनाला शोक मोह मानावयास लावते. असे पहा की हिच्या सान्निध्याने बुद्धीच्या अंगी जाणण्याची शक्ती आहे. तिने अहंकाराच्या कुशलतेने जगत धारण केले आहे. एतद्योनिनी भूतानि सर्वाणीत्युपधारय, अहं कृत्स्नस्य जगत प्रभव प्रलयस्ततः. सर्व प्राणी मात्र या 2 प्रकृतींपासून निर्माण झाले आहेत, असे जाण. मी सर्व जगताचा उत्पत्तीकर्ता आणि संहारकर्ता आहे. ते सूक्ष्म प्रकृती कोडे,
जे स्थूळाची या अंगा घडे, तै भूतसृष्टीची पडे टांकसाळ. चतुर्विध ठसा उमटो लागे आ पैसा, मोला तरी सरिसा परीथरची आनान. होती 84 लक्ष थरा, येरा मिती नेणिजे भांडारा. भरे आदि शून्याचा गाभारा, नाणे 80 ऐसे एक तुके 5 भौतिक. पडती बहु असटाक, मग तिये समृद्धीचे लेख. प्रकृतीची धरी, जे आखोनी नाणे विस्तारी. पाठी तयाची आटणी करी, माझी कर्मांची या व्यवहारी. प्रवर्तुदावी हे रूपक परी असो, सांगो उघड जैसे परियेसो. तरी नामरूपाचा अतिसो, प्रकृतीची काजे. आणि प्रकृती तव माझ्या ठाई, बिंबे येन आन नाही. म्हणून आदी मध्य अवसान पाही, जगासी मी. ही सूक्ष्म परा प्रकृती जेव्हा स्वतःच्या इच्छेने स्थूल प्रकृतीशी संयुक्त होते, तेव्हा सृष्टीतील प्राण्यांची टाकसाळ सुरू होते. मग त्या प्राणीमात्रांवर अंडज, स्वेदज, जारज, उद्भिज असा 4 प्रकारचा ठसा आपोआप उमटू लागतो. त्यातील पंचमहाभूते सारख्याच योग्यतेची असतात, परंतु त्यांचे आकार मात्र भिन्न भिन्न असतात. 84 लक्ष योनींचे आकार निर्माण होतात. इतर अनेक नाण्यांचे आकार त्या टाकसाळीच्या भांडारात तयार होतात. त्यांची गणतीच करता येत नाही. त्या सर्व प्राणीरूप नाण्यांनी अव्यक्ताचा गाभारा भरून जातो. याप्रमाणे प्रकृतीच्या टांकसाळीतून एकच योग्यतेची पंचमहाभूतांपासून उत्पन्न झालेली अशी अनेक प्राणी रूपी नाणी पडतात. या नाण्यांचा हिशोब प्रकृतीच ठेवते, कारण ही प्रकृतीच प्राणीरूपी नाण्यांचा 84 लक्ष संख्येने विस्तार करते. त्यानंतर प्रलयकाळी नाण्यांची आटणी करून साम्य अवस्था निर्माण करते आणि मधील काळात नाण्यांना कर्माचा व्यवहार करून दाखवते. परंतु हे रूपक असो, तुला कळेल अशा उघड रीतीने सांगावयाचे म्हटले तर ही प्रकृतीच प्राण्यांच्या नामरूपाचा विस्तार करते आणि ही प्रकृतीच माझ्या ठायी भासते. अर्थात जगाची उत्पत्ती, स्थिती व लय यास मीच कारण आहे. मत्तपरतरं नान्यत् किंचिदस्ति धनंजय, मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव. हे धनंजया, माझ्याहून वेगळे असे दुसरे काहीही नाही. सर्व जगत दोऱ्यात मणी ओवावेत तसे माझ्या ठिकाणी ओवलेले आहेत. हे रोहिणीचे जळ, तयाचे पाहता येई जे मूळ. ते रश्मी नव्हती केवळ, होय ते भानू. तयाची परी किरीटी, इया प्रकृती झालीये सृष्टी. जै उपसंहरुनी की जे लठी, तै मीची आहे. ऐसे होय दिसे न दिसे, हे मजची माझी असे. मिया विश्वधरी जे जैसे, सूत्रे मणी. सुवर्णाचे मणी केले, ते सोनियाचे सुती ओविले. तैसे म्या जग धरिले, सबाह्याभ्यंतरी. मृगजळाचे मुख्य कारण पाहू लागलो असता असे कळून येईल की किरणे त्या मृगजळाला कारणीभूत नसून तो सूर्यच मुख्य कारण आहे. हे अर्जुना, त्याप्रमाणे जेव्हा या प्रकृतीपासून जगाची उत्पत्ती झालेली असते आणि सर्व जगत एकत्र करून त्याचा लय केलेला असतो, तेव्हा उत्पत्ती, स्थिती आणि लय याला मीच मुख्य कारण आहे. या प्रकारे जे निर्माण होते, दिसते आणि लय पावते ते माझ्याच ठिकाणी होते. ज्याप्रमाणे दोऱ्याने मणी धारण केलेले असतात, त्याप्रमाणे मी हे विश्व धारण केले आहे. ज्याप्रमाणे सुवर्णाचे मणी करावेत आणि ते सुवर्णाच्या तारेत ओवावेत, त्याप्रमाणे मी हे संपूर्ण जगत आतून बाहेरून धारण केले आहे. रसोऽहमप्सु कौन्तेय, प्रभास्मि शशिसूर्ययो. प्रणवः सर्ववेदेषु, शब्दखे पौरुषं नृषु. पुण्यो गन्धपृथिव्याञ्च, तेजश्चास्मि विभावसौ. जीवनं सर्वभूतेषु, तपश्चास्मि तपस्विषु. हे कौंतेय, सर्व जलातील जो रस
तो मी आहे. चंद्र सूर्यामधील जो प्रकाश तो मी आहे. सर्व वेदांतील ओंकार, आकाशातील शब्द आणि पुरुषातील पुरुषत्व मी आहे. पृथ्वीमध्ये जो पवित्र गंध आहे तो मी आहे. अग्नीच्या ठिकाणी जे तेज आहे ते मी आहे. सर्व भूतमात्रातील जीवन मी आहे आणि तपस्वी पुरुषांमधील तप मी आहे. म्हणून उदकी रसू का पवनी जो स्पर्शू, शशी सूरी जो प्रकाशू, तो मीची जाण. तैसाची नैसर्गिक शुद्धू, मी पृथ्वीच्या ठाई गंधू. गगनी मी शब्दू, वेदी प्रणवू. नराच्या ठाई नरत्व, जे अंभावी सत्व. ते पौरुष मी हे तत्व, बोलीच तसे. अग्नी ऐसे आहाच, तेजी नामाचे आहे कवच. ते परते केलिया साच, निज तेज ते मी. आणि नानाविध योनी, जन्मोनी भूते त्रिभुवनी. वर्तत आहाती जीवनी, आपुलाल्या. एके पवनेची पीती, एके तृणास्तवजिती. एके अन्नाधारे राहती, जळे एके. ऐसे भूताप्रती अनान, जे प्रकृती वशे दिसे जीवन. ते आघवा ठाई अभिन्न, मीची एक. म्हणून जलामध्ये जो रस आहे, वायूमध्ये जो स्पर्श आहे, चंद्रसूर्यामध्ये जो प्रकाश आहे तो मीच आहे हे जाण. त्याचप्रमाणे पृथ्वीच्या ठिकाणी जो नैसर्गिक शुद्ध गंध आहे तो मीच आहे. आकाशातील शब्द आणि वेदांतील ओंकार मीच आहे. पुरुषाच्या ठिकाणी जे पुरुषत्व आहे, जे मी अशा अहंकाराने व्यक्त होते ते पौरुष मी आहे. हे तत्व मी तुला सांगून ठेवतो. तेजाला अग्नी अशा नावाचे जे वर वर दिसणारे कवच असते ते दूर केल्यानंतर जे स्वयंसिद्ध तेज असते ते मी आहे. आणि या त्रिभुवनामध्ये नाना प्रकारच्या योनीमध्ये प्राणी जन्माला येऊन आपापला आहार सेवन करून राहतात. कित्येक वारा पितात, कित्येक गवतावर जगतात, कित्येक अन्नाच्या आधाराने जगतात आणि कित्येक पाण्यामुळे जगतात. अशा प्रकारे प्रत्येक प्राण्याचे त्याच्या प्रकृतीच्या मानाने जे वेगवेगळे जीवन दिसते त्या सर्वांमध्ये अभिन्न रूपाने मीच एक आहे. बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनं. बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहं. बलं बलवतां चाहं कामरागविवर्जितं. धर्माविरुद्धभूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ. हे अर्जुना, सर्व प्राणी मात्रांचे शाश्वत आदिकारण मी आहे हे जाण. बुद्धिवंतांची बुद्धी मी आहे, तेजस्वी पुरुषांचे तेज मी आहे. हे भरतश्रेष्ठा, मी बलवंतांचे आसक्तिरहित व कामनारहित बळ आहे. सर्व भूतमात्रांमध्ये धर्माला अनुकूल मी काम आहे. पै आदिचेनी अवसरे, विरूढे गगनाचेनी अंकुरे. जे अंती गिळी अक्षरे, प्रणवपीठीची. जव हा विश्वाकार असे, तव जे विश्वाची सारिखे दिसे. मग महाप्रलय दशे, काहीच नव्हे. ऐसे अनादीचे सहज, ते मी गा विश्वबीज. हे हातातळी तुझ, देईज तसे. मग उघड करुनी पांडवा, जै हे आणीसी सांख्याची या गावा. तै ययाचा उपेगू वरवा, देखशील. परी हे अप्रासंगिक आलाप, आता तू न बोलो संक्षेप. जाण तपी यांच्या ठाई तप, ते रूप माझे. बळीयान माझी बळ, ते मी जाणे अढळ. बुद्धिमंती केवळ, बुद्धी ते मी. भूतांच्या ठाई कामू, ते मी म्हणे आत्मारामू. जेणे अर्थास्तव धर्मू, थोरू होय. एरवी विकाराचे नि पैसे, करी कीर इंद्रियांची ऐसे. परी धर्मासी वेखासे, जाओ नेदी. जो अप्रवृत्तीचा आव्हांटा, सांडुनी विधीचिया निघे वाटा. ते विची नियमाचा दिवटा, सवे चाले. कामू ऐसिया ओजा प्रवर्ते, म्हणोनी धर्मासी होय पुरते. मोक्षतीर्थीचे मुक्ते, संसार भोगी. जो श्रुती गौरवाच्या मांडवी, कामसृष्टीचा वेलू वाढवी. जव कर्मफळेसी पालवी, अपवर्गी टेके.
ऐसा नियतू का कंदर्पू जो भूता या बीजरूपू तो मी म्हणे बापू योगी यांचा हे एकैक किती सांगावे आता वस्तू जातची आघवे मजपासूनी जाणावे विकारले असे. जे बीज सृष्टीच्या उत्पत्तीकाली आकाशाच्या अंकुराने वाढते आणि जे सृष्टीच्या लय होण्याच्या वेळी ओंकाररूपी पीठावरील अक्षरे गिळून टाकते. स्थितिकालामध्ये जोपर्यंत विश्वाला आकार आहे तोपर्यंत ते बीज विश्वाच्या आकारासमान दिसते. मग महाप्रलयाच्या काळी फक्त बीज असते. त्यावेळी त्याला स्थूल सूक्ष्म असा कोणत्याच प्रकारचा आकार नसतो. असे ते अनादी स्वयंसिद्ध विश्वाचे बीज ते मी आहे. हे गुपित गोष्ट तुझ्या तळहातावर ठेवत आहे म्हणजे तुला स्पष्टपणे सांगत आहे. मग हे अर्जुना तू हे रहस्य समजून घेऊन याचा पूर्णपणे विचार करशील तर तुला याचा चांगला उपयोग दिसून येईल. परंतु आता विषयाला सोडून असलेले माझे बोलणे राहू दे. ते मी आता बोलत नाही. आता थोडक्यात सांगतो. तपस्वी लोकांतील जे तप आहे ते माझे स्वरूप आहे. बलवानातील जे बल ते निश्चित मी आहे असे समज. आणि बुद्धिवानांच्या ठिकाणी जी बुद्धी आहे ती मी आहे. ज्या योगाने धर्माची वृद्धी होते असा मनुष्याच्या ठिकाणी असणारा काम तो मी आहे असे आत्माराम श्रीकृष्ण म्हणाले. एरवी विकारांच्या मुळे इंद्रियांस अनुकूल अशी कर्मे तो काम करत असतो. परंतु ती कर्मे धर्मास विरुद्ध जाऊ देत नाहीत. कारण की जो कामशास्त्राने निषिद्ध झालेल्या कर्माची आडवाट सोडून शास्त्रातील विहित कर्माच्या राजमार्गाने वाटचाल करतो आणि त्याच्याबरोबर नियमरूपी मशाल पेटलेली असते अशा प्रकारे काम चालतो. म्हणून धर्माला तो पोषक होतो आणि त्यामुळे प्रपंचात राहणाऱ्यास मोक्षरूपी तीर्थात मुक्ती प्राप्त होते. तो काम वेद प्रामाण्याच्या मानवावर कर्मफलाची पाने मोक्षाला जाऊन भिडतात तोपर्यंत सृष्टीचा वेळ वाढवितो. योगी यांचे जनक श्रीकृष्ण म्हणतात असा नियमाने राहणारा आणि प्राणीमात्रांच्या उत्पत्तीस कारण असणारा काम मी आहे. हे एकैक तुला किती बरे सांगावे. सर्व प्रकारच्या वस्तूंचे समुदाय माझ्यापासून विस्तार पावले आहेत असे जाणावे. ये चैव सात्विका भावा राजसास्तामसाश्चये मत्त एवेति तान् विद्धि नत्वहं तेषु ते मयि. आणखी ही जे सात्विक राजस तामस गुणांपासून उत्पन्न होणारे भाव आहेत ते सर्व माझ्यापासून उत्पन्न झाले आहेत हे जाण. परंतु मी त्यांच्या आश्रयाने नाही तर ते माझ्या आश्रयाने आहेत. जे सात्विक हनभाव का रजतमादी सर्व ते मम रूप संभव ओळखे तू. ते हे झाले तरी माझ्या ठाई परी तया माझी मी नाही. जैसी स्वप्नीच्या डोही जागृती न बुडे जैसी रसाचीच सुघट बीजकणिका घनवट परी तिये स्तव होय काष्ट अंकुरद्वारे. मग तया काष्टाच्या ठाई सांगपा बीजपण असे काही. तैसा मी विकारी नाही जरी विकारला दिसे. पै गगनी उपजे आभाळ परी तेथ गगन नाही केवळ. अथवा आभाळी होय सलील तेथ भ्र नाही. मग त्या उदकाचे नियावेशे प्रगटले तेज जे लखलखीत दिसे. तिये विजू माझी असे सलील काही. सांगे अग्निस्तव धूम होये तिये धूमी काय अग्नी आहे. तैसा विकारू हा मी नोहे जरी विकारला असे. जे काही सात्विक राजस तामस भाव आहेत ते सर्व माझ्या स्वरूपापासून उत्पन्न झाले आहेत हे ओळखून ठेव. ते सर्व भाव माझ्या अधिष्ठानावर उत्पन्न झाले आहेत परंतु मी त्यात नाही. जसे स्वप्नाच्या डोहात जागृती बुडत नाही अथवा भरीव बी म्हणजे गोठलेला रसच असतो परंतु त्यापासून अंकुर निर्माण होऊन त्याचेच लाकूड बनते. मग त्या लाकडाच्या ठिकाणी बीपणा काही आहे का हे सांग. त्याप्रमाणे मी विश्वाच्या रूपाने विकारलेला दिसतो तरी त्या विकारात मी नाही. आकाशामध्ये ढग उत्पन्न होतात परंतु त्या ढगात केवळ आकाश नसते
किंवा ढगामध्ये पाणी असते, परंतु पाण्यात ढग नसतात. नंतर त्या पाण्याच्या घर्षणाने उत्पन्न होणारे तेज म्हणजे वीज ही लखलखीत दिसते, परंतु त्या विजेमध्ये पाणी असते काय? अग्नीपासून धूर तयार होतो, परंतु त्या धुरात अग्नी आहे काय? त्याप्रमाणे हे विकारी भाव जरी माझ्यापासून उत्पन्न झाले असले तरी ते विकार म्हणजे मी नाही. त्रिभिर्गुणमयैर्भावै रेभिः सर्वमिदं जगत् मोहितं नाभिजानाति मामेभ्य परं व्ययम्. सात्विक, राजस, तामस या 3 गुणमय भावांनी हे सर्व जगत मोहित होऊन राहिले आहे. म्हणून या त्रिगुणात्मक पदार्थांहून वेगळा व अविकारी असलेल्या मला सर्वतोपरी जाणत नाही. परी उदकी झाली बाबोळी, ते उदकाते जैसी झाकोळी. का वायाची आभाळी आकाश लोपे, हा गा स्वप्न रटिके म्हणोये. परी निद्रावशे बाणले होय, तव आठवू काय देत आहे आपण पेया. हे असो डोळ्यांचे, डोळांची पडळ रचे, तेने देखणे पण डोळ्यांचे न गिळीजे काही. तैसी हे माझीच बिंबली त्रिगुणात्मक सावली, की मजची आड ओढवली जवनिका जैसी. म्हणूनी भूते माते नेणती, माझीच परी मी नव्हती. जैसी जळीची जळी न विरती मुक्ता फळे. पै पृथ्वी येचा घटू कीजे, सवेची पृथ्वीसी मिळे तरी मिळविजे. एरवी तोची अग्निसंगे सिजे, तरी वेगळा होय. तैसे भूत जात सर्व, हे माझेची कीर अवयव. परी माया योगे जीव दशे आले, म्हणूनी माझेची मी नव्हती. माझेची मज नोळखती, अहम ममता भ्रांती विषयांध झाले. परंतु पाण्यात उत्पन्न झालेले गोंडाळ ज्याप्रमाणे पाण्याला झाकून टाकते, किंवा ढगाने आकाश जसे खोटेच झाकले जाते. स्वप्न हे खोटे आहे म्हटले तरी आपण झोपेच्या अधीन झाल्यामुळे तेव्हा ते आपल्या अनुभवास येते. त्यावेळी ते आपली आठवण करून देते. हे दृष्टांत असू दे. डोळ्यांतील पाणी डोळ्यांमध्ये गोठून त्याचा पडदा ज्यावेळी डोळ्यांवर येतो, त्यावेळी तो पडदा डोळ्यांची दृष्टी बंद करीत नाही का? त्याप्रमाणे त्रिगुणात्मक माया ही माझीच पडलेली छाया आहे. पडदा जसा असावा त्याप्रमाणे ती माझ्याच आड आली आहे. म्हणून भूत मात्र मला जाणत नाहीत आणि माझ्यापासून उत्पन्न झालेले असूनही ते मद्रूप होत नाहीत. ज्याप्रमाणे पाण्यापासून उत्पन्न झालेले मोती पाण्यात विरघळत नाहीत. मातीचा घट तयार करून तो घट ताबडतोब मातीत मिसळला तर तो मातीत एकरूप होतो. परंतु तोच घट आव्यात घालून अग्नीच्या आधाराने भाजला तर मात्र तो मातीपेक्षा वेगळा होतो. त्याप्रमाणे सर्व प्राणी मात्र हे माझेच अवयव आहेत, परंतु त्यांचा मायेशी संबंध आल्याने ते जीवदशेला प्राप्त झाले आहेत. म्हणून माझ्यापासून उत्पन्न झाले असून देखील ते तद्रूप होत नाहीत. माझेच असून मला ओळखत नाहीत आणि अहंतेमुळे ममतेमुळे भ्रांतीने ते विषयांध झाले आहेत.